जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, मी समृद्धी सुरेश आंबेकर, न्यू इंग्लिश पूर्व कनिष्ठ महाविद्यालय पाट पन्हाळी, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी या विद्यालयाची विद्यार्थी. मित्रांनो, विज्ञान प्रदर्शन हा नेहमीच एक वेगळा आणि आनंद देणारा असा अनुभव असतो. आज गेले 2 दिवस 10 व 11 नोव्हेंबर 2025 रोजी न्यू इंग्लिश पूर्व कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे इन्स्पायर मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. या विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांतून वेगवेगळे विचार असलेले विद्यार्थी आपले वेगवेगळे विचार आणि नवकल्पना असलेले मॉडेल घेऊन इथे उपस्थित राहिले आहेत. हे विज्ञान प्रदर्शन पाहताना एक स्पर्धक म्हणून मला खूप छान वाटले. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचे विचारही वेगवेगळे असतात. याच वेगवेगळ्या विचारातून नवनवे मॉडेल्स आपण साकार करतो आणि त्याची मांडणी करतो. इथे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा एक वेगळा विचार घेऊन आलेला असतो. इथे आज सादर झालेले वेगवेगळे मॉडेल्स पाहताना वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण झाली. एकाच विचार आपण किती वेगवेगळ्या प्रकारे सादर करू शकतो हे आज या विज्ञान प्रदर्शनातून कळले. तसेच गेले 2 दिवस चालणारे विज्ञान प्रदर्शनासाठी लागणारे आयोजन हे या न्यू इंग्लिश पूर्व कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथील स्टाफने केले. हे नियोजन खूप छान होते. लांबून येणारे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, अगदी संध्याकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणाची उत्तम व्यवस्था येथे करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला आपला विचार सादर करण्याची संधी दिली. इथे आज जे परीक्षक होते त्या परीक्षकांनी आम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांमुळे आमच्या बुद्धीला चालना मिळाली आणि आम्ही वेगवेगळा विचार करू शकलो. म्हणूनच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच आम्हाला आमचा विचार व्यक्त करण्याची संधी तसेच व्यासपीठ दिल्याबद्दल न्यू इंग्लिश पूर्व कनिष्ठ महाविद्यालय लांजा त्यांचा संपूर्ण स्टाफ यांचे मी आभार मानते. तसेच आपले जिल्हा विज्ञान मंडळ असेल त्याचेही मी आभार मानते. मला इथपर्यंत घेऊन आलेले माझे पालक, माझे मार्गदर्शक शिक्षक श्री शिवणकर सर यांचेही मी आभार मानते. या 2 दिवसांमध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं, इनफॅक्ट आपल्या सर्वांना ज्यांनी सहकार्य केले त्या येथील स्टाफचे, येथील स्वयंसेवकांचे मी आभार मानते. आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज क्रमांक